वाटवे चित्ती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वत हरी राम कृष्ण
सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे देवी
मस्त बाकी सांगितलं ताड़ी बाजूया बहुत बढ़िया मृदंग चारे वाह टाळकरी मंडळी आपण हाताने टाळी वाजूया गोड संकीर्तन करूया मस्त बाकी हरी जय जय हरी जय हरि जय जय हरि जय हरी जय जय हरी हरि जय जय हरि जय हरी जय हरि जय हेलो 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 प्लीज देवा अखंडित चरण सेवा सेवा खंडित चरण चरण
सदा
चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का बलदे आते थोड़ा बेस द्यायचा माझ्या आवाजात बेस बास द्यायचा परिमेन चुके हरी भक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढतापती हेची द्यावे पुढतापती नामा म्हणे कमळापती परिमीन चुने हरी भक्ती जन्म हो का बलदे सदा संग हरिदासांचा वास द्यावा पंढरीचा चरण सेवा अखंडित हेची देवा पैमागत विठ्ठल
हेचे देवा पैमाग चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा पंढरीच्या देवराया मस्तकासोदीन रजनी श्री ज्ञानदेवाचरण लोकाभिरामरण रंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतीनन्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती
काय महिमा वर्ण शिवावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता टिविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपी जगिली न त्यागी दिव्य लोकासनी आता हृदय हे आपुले चौपाळून आपले वरी वैसौपावले श्री गुरूंचे जयांचे केली स्मरण होय सकल विद्येच्या अधिकरण त्याची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता हिची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त संत नामदेव महाराज आणि संत नामदेवरायांचा सांगवीकर आलेली सर्व भाविक फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सांगवीकर आलेली सर्वच मायबाप आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला नामदेव महाराजांचा निरोप आहे. थोडा स्वराचा आवाज नॉर्मल भाऊ कमी करायचा नॉर्मल काहीतरी किंचित स्वराचा नॉर्मल किंचित बस छान गोड नामदेवरायांचा निरोप आहे तुम्हाला. कोणाचा बोला ना नामदेव महाराजांचा. कोणाचा गम आहे नामदेव महाराजांचा. तुम्हाला झोप तर नाही येऊ राहिली ना नाही माय तो अत्यंत लक्षपूर्वक आहे काय त्याचं कारण असं आहे सांगवीकर कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं किती गोड असावं ऐका ना. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गडे राधेव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गडे दादेव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. सांगवीकर कीर्तनात गोड गायन झालं कीर्तनात गोड वादन झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे कृपया कुणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचं अपमान होणार आणि एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. 1 तास तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो. सांगवीकर मी तुमच्याशी का जबाबदारीनं बोलतो गडे हो. श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीनं बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीनं बोलण्याचा प्रयत्न करतो. श्री महाराज म्हणतात गडे हो कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन चांग कीर्तन कीर्तन
माणसाला जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते, जिथं हरिरूप होते, तर महाराज म्हणतात ती कीर्तने एवढ्यावर नाही थांबली. श्री महाराज मग ब्रह्मीभूत काया हो तसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायसा. मग काय निरोप आजच्या अभंगाच्या द्वारे नामदेव महाराज भगवंताकडे, आपण भगवंताकडे काय मागावं, काय मागणी करावी, अशी सुखाची मागणी आपल्याला मार्गदर्शन करतात. नामदेव महाराज मागत असताना भगवंताकडे हेच मागतात, हे देवा द्यायचं असेल तर एकच द्या, हे जे देवा पै मागत, हेच मागणं देवा माझं तुमच्याकडं. काय हो, चरण सेवा अखंडित, देवा अखंड तुमच्या चरणाची सेवा घडावी, हेच मागणं आहे. द्यायचं असेल तर हेच द्या. बर, अजून काय मागितलं, पहिलं मागणं केलं चरण सेवा अखंडित. बर 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 बर, देवा द्यायचं असेल तर एक काम करा ना, वास द्यावा पंढरीचा, पंढरपुरामध्ये राहण्याकरता वास मिळावा. अजून सदा संग हरिदासांचा, देवा सदाही संग हरिदासांचा मिळू दे, असं मागणं भगवंताकडे केलं. हे 3 मागणं झाल्याच्या नंतर 4थं मागणं भगवंताला सांगतात, देवा संतांचा समागम जर घडत असेल, अखंड तुमच्या चरणाची सेवा जर घडत असेल, आणि पंढरपुरामध्ये राहण्याकरता वास जर मिळत असेल ना पांडुरंगा, तर मला कोण्या जाती जन्माला घाला, जन्म हो का भलती या. पण देवा परिमी न चुकी हरी भक्ती हो कमळापती, नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती. आता जेवढा सरळ ताकदीनं अभंग ऐकला तेवढा रिटर्न ऐका बरं का. हो कमळापती हेची द्यावे पुढता पुढती, नामा म्हणे कमळापती परिमी न चुकी हरी भक्ती, जन्म हो का भलती याती. सदा संग हरिदासांचा वास द्यावा पंढरीचा, चरण सेवा अखंडित हेची देवा पै मागत विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गोब्राह्मण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज आदी करून संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र सांगवी गेली अनादी कालाची परंपरा आहेत आपल्या नामसप्ताची, नामयज्ञाची. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे अमोलदादा मंगळापूरकर यांचे सन्मित्र हरिभक्तपरायण या गावामध्ये अत्यंत गोड ज्यांच्या हाती कार्य गावानं दिलं, सरपंच पद दिलं, आदरणीय आमचे नवनाथ भाऊ यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. ज्यांच्या घरी आल्याबरोबर गोड असं चहापान, गोड स्वागत केलं. आदरणीय आमचे भरतदादा असतील, जे मला घेऊन गेले तिथपर्यंत, आदरणीय आमचे सागर काका असतील, हे सगळे सर्वांच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साध्य करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ ज्ञानोबरायांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती विश्वगुरु निवृत्तीनाथ देवांच्या सान्निध्यामध्ये राहून अखंड एक बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. मृदंग सेवक आपल्या गावातील भूषण असणारे आदरणीय हरिभक्तपरायण गीतेश महाराज, श्री महाराजांना दंडवत करतो. आपण एकदा जोरदार टाळी होऊया श्री महाराजांचा. भजन सम्राट हरिभक्तपरायण अत्यंत ज्यांची गोड पंचपदी आपण ऐकली, भजन सम्राट आपल्या परिसराचं भूषण असणारे हरिभक्तपरायण सागर महाराज, श्री महाराजांना दंडवत करतो. टाळी वाजूया आपण महाराजांकरता. भजन सम्राट हरिभक्तपरायण पहिली चाल ज्यांनी प्रारंभाला गायली असे भजन सम्राट हरिभक्तपरायण सुदाम महाराज, श्री महाराजांना दंडवत करतो. आपल्या गावाचं भाग्य, जो आवाज एक काळ गोदावरी ताई मुंडे यांच्या मुखातून ऐकायला मिळायचा, मिळतो आजही, पण तोच आवाज अत्यंत देखणा आवाज, अत्यंत गोड आवाज हरिभक्तपरायण भजन सम्राट गायन कोकिळा आमच्या नंदिनी ताईंनाही दंडवत करतो. आपण एकदा जोरदार टाळी वाजूया. ज्यांचं काल नाही, ज्यांचं पहिल्या दिवशी ध्येय वारकरी शिक्षण संस्था ध्येयपूर्ती, बरोबर ना, वारकरी शिक्षण संस्थेतल्या बालकीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण संस्कृती ताईंनाही दंडवत करतो. आपण एकदा जोरदार टाळी वाजूया. आदरणीय महाराष्ट्राच्या लाडक्या कीर्तनकार सौभाग्यवती आमच्या भगिनी सुनीताताई यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील या सगळ्या या लेकी, या बहिणी, एकदा या बहिणींकरता आपण एकदा जोरदार टाळी वाजूया. मस्त गीतेश महाराज हा फार तुमचं मोलाचं सहकार्य, म्हणून ताईंना जगभरात फिरता येतं. आणि म्हणून या तिघी जणी बहिणी वनिता, सुनीता आणि अनिता, हा
आत्ताच एक 8 दिवसापूर्वी मी भिवंडीला जाऊन आलो, पण अत्यंत गोड स्वभाव आणि म्हणून या ठिकाणी साऊंड सिस्टीमचे मालक खूप गोड. मालक तुम्हालाही दंडवत करतो, टाळी वाजवा मस्त. विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत करतो, दोन्ही भालदार चोपदार. वा, तुम्हाला फुलं कोणी दिली होती? आम्हाला तरी देऊन जाईल की. टाळी वाजवा एकदम मस्त बघितलं. माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, यूट्यूब चॅनलचे मालक तुम्हालाही दंडवत. आपला चॅनल आहे म्हणून लाईक करा, पुढे बरं, आणि घंटीचं बटन दाबायला. हा बस आलं तुमच्या लक्षात. छान. आज जागराचा दिवस आहे. पेटी मास्तर तुम्हालाही दंडवत करतो. खरं तर त्यांच्या हातातला गुण खूप छान आहे, पण कधी कधी घडतं असं, काही कीर्तनकाराचा काळे दोनचा सूर असतो, काहींचा काळी एक असतो, काहीचा पांढरी तीन असतो. आता माझा मधीच पांढरी दोन्ही, त्याला काय करता. पण खूप गोड माझं थोडंसं जरा मिक्स गाणं आहे त्याच्यामुळं, पण खूप छान. टाळी वाजा त्यांच्याकरता मस्त. निम्मजवरून निमगाव पागेवरून आले आदरणीय आमचे हरणभाऊ सरपंच या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना दंडवत करतो. मंगळापूरून आलेले आदरणीय आमच्या अमोल महाराजांचे पिताश्री आदरणीय आमचे अण्णा, एकदा टाळी वाजूया मस्तपैकी त्यांच्याकरता. माझ्या संगतीला आलेले माझ्या पक्षा मोठे बंधुराज आदरणीय आमच्या अण्णांनाही दंडवत करतो. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. गेली 6 दिवस आपण गोड कीर्तन ऐकत आलो. पहिल्या दिवशी नामाचं महत्त्व ऐकलं, नंतर संतपर, नंतर उपदेशपर, अशी कीर्तन ऐकत आलो. आज 7वा दिवस आहे आणि आज भगवंताकडं मागणं करायचं. काय मागणं करायचं ते संतांच्या भाषेतलं. त्याचं कारण असं आहे गड्या, जीवही मागतो, संतही मागतात आणि देवही मागतो. जीवाचं मागणं वेगळं आहे, संतांचं मागणं वेगळं आहे आणि देवाचं मागणं वेगळं आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं आहे. जीवही मागतो, पण मागून मागून जीवाचं काय मागणं आहे? जीव मागून मागून हेच मागतो, काय? वाढावे संतान गृही व्हावे संता. लक्षात आलं? 2चे 4, 4चे 8, 8चे बस झाले. आता येल मांडवा जावडतो, पण अपेक्षा संपत नाही जीवाची. वाढावे संता गृहे व्हावे धनधान्य. वा वा, चांगली शेती वाटते. आमच्या सागर काकाने सांगितलं, महाराज इथं 3 पिकं घेतात आमची. म्हणजे तुम्ही फार भाग्यवान माणसं आहे बरं का दादा. तुमचा हा तालुकाच लय भाग्यवान आहे. दुष्काळ नाही तुम्हाला कधी. काय देवाची कृपा आहे, अगस्त्य ऋषींची कृपा आहे तुमच्यावर. ऐका. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, हे जीवाचं मागणे. बरं, अजून अजून मागून मागून काय मागतो हा जीव? ल्यावे खावे बरे असावे सदैव, याची करी चांगले कपडे घाला वाटतात माणसाला. आणि खरंय बरं का सांगवीकर, ऐका ना, लय थोडंसं आयुष्य दिलं पांडुरंगाने आपल्याला. चांगले कपडे घाला, नाही तर काही लोक लय दलिंदर एवढ्या बाबतीमध्ये. गरीब पाहुणे आले तरी फाटेल कपडे घालणार. तसं हा का दुष्काळ आपल्या बोखंडी पडली. लय थोड्या दिवसाचा विषय, चांगले कपडे घाला बरं का. मारा चांगली साडी घ्या, डोक्यावर पदर घेता आला पाहिजे. या जुन्या मावल्या बघा, MS 85 MS 70
कधी डोक्यावरला पदर पडणार नाही मामलेच का या आत्ता सासवा झाल्या या म्हाताऱ्या यांच्या सासवा ते जावं सुना होत्या ना लय खतरनाक वागण्यात बोलण्यात रुबाब होता जसं सुनबाई म्हणलं तर सुनाला थरकाप सुटायला अजूनही डोक्यावरला पदर पडणार नाही तेवढा धाक होता आता काय धाक वगैरे राहिलं नाही आम्हाला येणारा काळ वाईट येत चालला आताची नवीन सून जर नांदायला आली ना ऐकताना ती सून सुद्धा सासूला मम्मी म्हणायला लागली तिचं कान पडा आणायला पाहिजे आणि तुम्ही खुशाला ऐकून घेतात मावशी हो तुमची सून जर उद्यापासून मम्मी म्हणली तर अशा बांगड्या सावरायच्या ऐकू राहिल्या का तुम्ही आणि तुमच्या सुनाला प्रश्न विचारायचा अगं सुनबाई तूही मम्मी म्हणते तुझा नवरा मम्मी म्हणतो मग तुमचं नातं काय तो या गोळ्या संपल्या का काय म्हणा सुनबाई असे डोक्यावर पडल्यासारखे काय करू सासूबाई असा दरारा होता सासऱ्याला काय म्हणायचे हो मामजी आता मामजीचा पप्पा करून ठेवला काय दर्जा नाही ठेवला काय कोणा वजन आणणार तुम्ही पण जपा डोक्यावर पदर घेता आला पाहिजे छान साडी गामा आता ऐका हे बघा छोटे छोटे मुली पाहाच्या कीर्तन सेवा करता यांचा एक आदर्श घेऊन जा घरी चांगले कपडे घाला आपल्या लेकीच्या अंगावर मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे बरं का सांगवी कर 8वीला जातील माझी लेक सुद्धा मामाच्या गावाला दीपोळीच्या सणाला गेली तर मामाला सांगते मामा 2000चा ड्रेस घ्यायपेक्षा 500चा घे पण हाफ बाईचा ड्रेस घेऊ नको मामा मी घालणार नाही अंगावर चांगले आपली लेक आपली बहीण जर गल्लीनं चालली ना ताई तर चांगले कपडे असावा चांगले कपडे घातले तर जर आपली लेक बहीण जर गल्लीनं चालली तर लोक म्हणतात अरे कोणाची मुलगी रे किती छान कपडे घातले पण येणारा काळ एकदा वाईट येत चालला कधी कधी आमच्या बहिणीकडे पाहत नाही अशी भंगार कपडे असतात त्यांच्या अंगावर पाहण्याकरता लाज वाटते येणारा काळ वाईट येत चालला म्हणून आज मायबापावर फार मोठी जबाबदारी बरं आला आज मुलगी वाईट वागली मुलगा वाईट वागला 50% लोक मायबाप दुःखाते येणारा काळ वाईट येत चालला सावधान चांगले कपडे घाला चांगले कपडे घाला नुसती कीर्तन ऐकू नका ऐकून आमच्यातला बदल लय महत्वाचा आहे चांगले कपडे घाला ल्यावे खावे चांगलं खा बरं का जोपर्यंत चांगलं खाता येतं तोपर्यंत चांगलं खा लक्षात आलं ते नाही खायचं आलं ना तुमच्या लक्षात का हो मांस खाता हंस करी जोडो आणि वैरी ठेवी याला ऐका ना विदर्भ रत्न गुरुवारी संजय महाराज पासपर्यंत एक वाक्य ऐकणं एवढं आयुष्यभर ध्यानात ठेवा वर्षभर नाही जी बाई रोज मांसाहार करते ऐका ना जो माणूस रोज मांसाहार करतो ना तो या जगातला सगळ्यात पापी माणूस आहे सगळ्यात पापी माणूस जी बाई मांसाहार करत असेल ना ती या जगातली सगळ्यात पापी बाई असं समजून घ्या महाराज आम्हाला पापी बनायचं नाही आम्हाला पुण्यवान व्हायचं आहे एक काम करा ना महाराज पुण्यवंत व्हावे घेता सज्जन आहे इथं भजन करू आज पाप केलं उद्या कोणी विचारणार नाही अशा घमेंडीत राहू नका नाथ बाबा म्हणतात बरं का पुरावा आहे बरं का त्याला नाथ बाबाचा मी पुराव्याशिवाय बोलत नाही त्याचं कारण असं आहे सांगवीकर महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा काय असावा बोला ना बोला नसेल पुरावा तर महाराज पुरावा पुढचा ऐका प्रमाणाचा दिला पुरावा मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा मग ऐकणारा पुरावा पण ज्याच्याकडे पुरावा आहे त्याला का पुरावा नाथ महाराजांचं म्हणणं ऐकूया नाथ महाराज म्हणतात आज पाप केलं उद्या कोणी विचारणार नाही अशा घमेंडीत अशा भ्रमात राहू नका पातके करिता पुढे आहे सुता आणि काय उत्तर देता ओशीवर चला मुद्दा असा ल्यावे खावे खाणं कसं असावं युक्त आहार विहार
युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी नसावी बासर निद्रा भो भाष. तसं वृंदावनामध्ये अत्यंत भजन करणारा महात्मा प्रेमानंदजी स्वामींचं एक वाक्य बरं, ते राधे राधेचं भजन करतात. त्यांना विचारलं तुम्ही कृष्णाचं भजन का करत नाही? त्याने सांगितलं कृष्णाचं भजन केल्याच्या नंतर तो भेटेल का नाही भेटेल मला माहिती नाही, पण राधेचं भजन केल्याशिवाय तो भेटणार, तो भेटेल म्हणजे भेटेल. नुसतं राधा राधा जरी भजन केलं तर आम्हाला मला गॅरंटी तो परमात्मा भेटेल म्हणजे भेटेल. त्यांचं वाक्य आहे, कम खाना कम सोना और कम बोलना. ऐका ना, आहार चांगला असावा, युक्ताहार विहार. बरोबर बरोबर. का तुकोबराची प्रणाली असेल? आपण सकाळ उठल्यापासून काय नित्यानं कर्म करावं सांगितलं बरं का तुकोबराने. तुकाराम महाराज म्हणतात रोज उठावं, स्नान करावं. स्नान तर करतोच आम्ही महाराज. स्नान करून नुसतं चालणार नाही, देवाची पूजा करावी. नुसती देवाची पूजा करून चालणार नाही. अंगणामध्ये तुळस आहे, तुळशीला रोज पाणी टाकून 5 प्रदक्षिणा करावं. किती 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 टाकता तुम्ही? करा का माय वरबोट करून कोण टाकतं तुळशीला पाणी? तुम्ही एवढंच टाकता का? बाकीच्या नाही टाकते? तुम्ही का मिलिटरीच्या भरतीला आहे काय मावशी? तुम्ही टाका ग माय, टाका जा. मी तुकोबराचं प्रमाण देईल बरं का, मी तसं बोगस नाही बोलत. आपणही टाकायचं बरं का. नाही तर काय काय नगाट म्हातारे असे गांजाच्या झाडाला पाणी टाकतील, पण तुळशीच्या झाडाला नाही टाकणार. गांजाच्या झाडाला पाणी टाकलं तर पाप होईल, पण तुळशीच्या झाडाला टाकलं तर पुण्य झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा पुरावा आहे का? बरं टाळी वाजून घ्यायला. आता तुकाराम महाराजांचं पहिलं प्रमाण सांगतो. काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आम्ही तुळशीचं दर्शन घेतलं तर त्याचं फल सांगा ना. आता नाथ महाराजांना विचारू आपण. नाथ महाराज म्हणतात धन्य तुळशीचा महिमा नाही अनेक उपमा. प्रातकाळी दर्शन घडता पुण्यकोटी यदी नाम वदता हे तुळशी इच्छले पूर्वे मानशी. तुळशी नामाचा निज छंद एका जनार्दनी आनंद. बरोबर बरोबर. पण आहार चांगला असावा. बरोबर बरोबर. ल्यावे खावे बरे असावे सदैव. हे जीवाचं माग नाही, हे जीवाचं माग नाही. बरं आहो किती सांगितलं, रात्र जरी गेलं तरी जीवाचं संपणार नाही. बरं 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 बरोबर. मग जीवाही मागतो, देवही मागतो बरं का. देवाचं आहे मागणं. म्हणतात ना महाराज मनशी काही मांगा मनशी हरिदासाची घरी अभंगाची सुरुवात. मज उपजवा जन्मांतरी देवा मनशी काही मागा. तुम्ही म्हणता म्हणून हेची देगा पांडुरंगा, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. देवा तुम्ही म्हणता म्हणून मागण्याची आस पाही मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. भगवंतांना अपेक्षा करावी संताकडे काहीतरी मागण्याची. म्हणजे जीवही मागतो, देवही मागतो आणि संतही मागतात. काय मागतात? देवा पै मागत Bye.
माहेर आहे त्यांच्यावाला, आधी आईसोबत फिरायचे त्यांच्यावाला. मी गुणवानाची किंमत करणारा महाराज आहे. त्याचं कारण असं आहे, मी स्वतः गुणवानी. हां, जसं सुदाम महाराज तुमच्या फोटोकडे पाहिलं का तुम्ही कीर्तनकार आहे वाटतं, तुमचं मृदंगामध्ये नाव आहे आणि गायनातही नाही. तसं मी सुरुवातीला आधी मृदंग वाजवला. मृदंगाचे गुरु माझे गुरुवर्य राजेश महाराज बगे गुरुजी, गायनाचे गुरुजी माझे कल्याण गुरुजी आणि कीर्तनाचे गुरुजी जो जो जयाचा घेतला मी गुण तो तो म्या गुरु केला जा. गुरुवर निवृत्ती महाराज राहते, गुरुवर्य श्याम महाराज आणि गुरुवर्य ज्ञानयोगी विठ्ठल बाबा. साधूचा आशीर्वाद असला ना काय कमी पडत नाही इथं फक्त साधूचा आशीर्वाद पाठीशी पाहिजे, सगळं मिळतं इथं. ऐका ना, खूप गोड. मी मगाशी बोललो ना तुम्हाला, गोदावरी ताईंचा आवाज खूप गोड तुम्हाला ऐकायला मिळणार. मी ऐकलं बरोबर ते. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. आमच्या उमेश दादाने तुमच्यावाली चाल काढली ती ऐकली मी. थोडी म्हणा जरा मस्त मस्त, थोडी पाशाला पारा, नाम तुझे सोपं नसतं. गायन शिकून आलं म्हणून तो लोक लगेच भजनात म्हणू देते का हो सांगितलं. कधी कधी गावातील माणसं भजनातून उठून देतात माणसाला बडेपण मोठेपण फुकट नाही. परत आता इथं मान अपमान सहन करावा लागतो. मृदंग शिकून आले म्हणून तो लोक लगेच स्वीकार करता का सांगली. कधी कधी वाजवता वाजवता चालू भजनातून उठून देतात. तो मान अपमान सहन करावा लागतो इथं माणसाला. बडेपण मोठेपण फुकट नाही. ऐका ना, हेची देवा पैमांग चरण सेवा खंडित. मागणे देवाचे, देवाकडे नामदेवराय महाराज, नामदेव महाराज म्हणतात देवा द्यायचा असेल तर एकच. हेची देवा पैमागत चरण सेवा अखंड तुमच्या चरणाची सेवा घडाय. थोडं रामकथेत द्या, खूप गोड दृष्टांत पाहूया. मी सांगितलं ना नसते दृष्टांत ऐकू नका, त्याच्यात सिद्धांत घरी घेऊन जा. चरण सेवा अखंडित. उद्या धनुष्य उचलायचं आहे. आगल्या दिवसाची रात्र सांगवीकर आणि लक्ष्मण म्हणजे रामरायाच्या चरणाची सेवा करतात. प्रभू रामरायाला झोप लागली पण लक्ष्मणाला झोप नव्हती. सेवा चालू होती. सेवा करता करता लक्ष्मणाच्या डोळ्यातून गरम पाण्याचा थेंब प्रभूच्या चरणावर पडला आणि रामप्रभूला जाग आली. रामप्रभूला जाग आल्यावर विचारलं का रे लक्ष्मण का रडतो. काय नाही प्रभू उगाच रडतो. नाही नाही सांग ना रडण्याचं कारण काय. रडण्याचं ऐका बरं का. प्रभू रडण्याचं कारण एकच, उद्या धनुष्य उचलायचं. हो मग उद्या तुमचा विजय होणार आहे प्रभू. हो रे मग तुमचं लग्न सीताई साहेबाशी होणार आहे. अरे मग रडण्याचं काय कारण आहे प्रभू. उद्या की धनुष्य उचलला तुमचा विजय झाला का तुमचं लग्न जर एकदा सीता आई साहेबाशी झालं ना तर या लहान्या लक्ष्मणाला या तुमच्या भावाला उद्या या चरणाची सेवा करता येणार नाही प्रभू म्हणून मला रडू आलं. ऐका ना किती बंधू प्रेम असेल.
चरणाची सेवा घडावी म्हणून रडताय लोक म्हणजे रामरायाच्या. काय भावाभावाचं प्रेम असलं. सांगवीकर आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला रे. असे थोडे भाऊ राहिलेत भावा करता भाऊ जीव द्यायला तयार. असे काही भाऊ जन्माला आले त्या बांधावरनं मारामारी झाली तर पाठचा भाऊ मारून टाकतात. पण त्या दुनियेत जीवन जगतो आम्ही. हे सगळं इथंच राहणार आहे. अरे आमचं नातं एवढं गुण असावं, आमच्या नात्याला पाहून जगाने जळावं एवढं गुण नातं असावं आमच्या जीवनातलं. हा भावाने भावाशी प्रामाणिक राहा. लय थोड्या दिवसाचा विषय इथं. बरं आपल्या मारामारीला काय तर ते कडे सांगू दुनियेत सख्या भावाची हे मारामारी झाली ना भाऊ रक्ताच्या थोड्यात पण मेला तो मारला दयाने आली. पण ज्यानं मारला ना मोठ्यानं पोलीस गाडी आली आणि घेऊन गेले ना आयुष्यभर सेंट्रल जेल बघावं लागला. आपल्या मारामारीला काय मजा आहे. कोणाशी वैर ठेवू नका. भावाने भावाशी प्रामाणिक राहा. लय गोड नाता असावं आपला. आणि संकटन कधी कोणावर काय सांगता येत नाही बरं का. सांगवी तर मी सांगतो का तुम्हाला पटवून देतो. 10 वर्ष झाले भाऊ भावाशी बोलत नव्हता. रामकथेतला हा सिद्धांत घरी घेऊन जा. लहान्या भावाचं पोरगं आजारी पडलं दवाखान्यात. तिला डॉक्टरने सांगितलं ₹1,00,000 लागतील तर तुझं पोरगं वाचलं, नाही तर वाचत नाही तुझं पोरगं. घरी आला पाहुण्या रावळ्याला फोन केला. कोणी पैसे देईना. मोठ्या भावाला कळलं त्याला कोणी पैसे देईना म्हणून सावकाराकडे गेला. सावकार 10 वर्ष झाली भाऊ माझ्याशी बोलत नाही. पण त्याचं लेकरू मरणाच्या दारात आहे. त्यानं काय केलं माझ्या करता त्या लेकरानं. आज नाही ₹1,00,000 भरले तर मरतं त्याचं पोरग. सावकार व्याजाचा रुपया नाही ठेवणार नाही. जुनी माणसाला इमानदार होती एवढ्या बाबतीत बरं. हल्लीच्या काळात लोकांना उसने पैसे घ्यायला बरं वाटतं सांगितलं. पण द्यायची पाळी आली का तोंडाला पावतात. याला व्यवहार नाही म्हणत. सावकार रुपया नाही ठेवणार मी व्याजाचा पण द्या मला गरज आहे. ₹1,00,000 घेतले दवाखान्यात जाऊन भरले. पोराचं ऑपरेशन झालं. पोरगा हसायला खेळायला बोलायला रात्र गेली मुक्काम गेला मोठ्या भावानं. सकाळ झाली पोराचा बाप आला सांगवी कर डॉक्टर माझं पोरगं वाचत नाही. का रे मला कोणी पैसे देईना. डॉक्टर साहेबांनी सांगितलं अरे वेड्या तुझ्या पोराकरता कोण देऊ माणूस झाला मला माहिती नाही पण देव झालं बरं तुझ्या पोराकरता. त्यांना ₹1,00,000 भरलेत रे. पोराचं ऑपरेशन झालं. पोरगं हसायला खेळायला बोलायला लागलं. मोठा भाऊ भिंतीला कान देऊन ऐकत होता. पाय धर त्याचेवाले. देव झाला रे तुझ्या पोरा करता. तो कुठला आहे काय मला नाव गाव त्याचं काय माहिती नाही पण जाय त्याचे पाय धर. सांगावं डॉक्टर माझ्या पोरा करता असा कोण देव माणूस झाला. डॉक्टरनं सांगितलं जाय समोर जो आहे ना त्याच्या खांद्यावर हात ठेव. त्याचा चेहरा ओळख आणि पाय धर रे त्याचेवाली. तुझ्या पोरा करता देव झाला. याला काय मध्ये जणू कोण आणि काय. चालत चालत गेला खांद्यावर हात ठेवला. सांगवी कर 10 वर्ष धरलेली दुश्मनकी आबोला त्या भावाचा चेहरा समोर दिसला आणि डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं दादा 10 वर्ष झाली रे तुझ्याशी आबोला धरला दुश्मनकी धरली. एवढ्यावर नाही थांबलो बरं मी. 10 वर्षात कोण्या पाहुण्याच्या घरी गेलो तर तुझ्याबद्दल चांगलं नाही सांगितलं. मग माझा भाऊ वाईट आहे हेच मी आजपर्यंत जगाला सांगत आलो. पण दादा आज कळलं रे मला का शेवटी भाऊच भावाला काम येतो म्हणून. जुन्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. का रे ही प्रेम केलेली माणसं आहे बरं का दादा. बाबाने भावाशी प्रामाणिक राहावा. लय थोड्या दिवसाचा विषय. ताई ऐका ना ज्ञानोबराय सारखा भाऊ जर दिला ना ताई तुम्हाला कधी त्या भावाच्या दारात जाऊन वाद घालत नका बसू. भांडण नका करत बसू. का ग जिला भाऊ नाही तिला विचार भावाचं दुःख काय असतं ताई. ज्ञानोबराय सारखा भाऊ दिला असेल तर आयुष्यभर खूप झपात आहे. अगं हे शेती हे घर दार इथं राहणार आहे. दिला ज्ञानोबराय सारखा तर भाऊ जपा. एका बहिणीला भाऊ नव्हता. रक्षाबंधन आला तर रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला भाऊ आठवत असतो. भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला भाऊ आठवत असतो. तिचा भाऊ देशाची सेवा करत असतो. सुट्टी नाही मिळाली तिच्या भावाला दादाला. ती एक अशी मस्त की ती राखी घेते आणि त्याच्यावर एक तार लिहिते पत्र लिहिते आणि त्या पत्रामध्ये ती बहीण भावाला सांगते दादा इसे समझोना रेशम का तार भैया इसे समझोना रेशम का तार भैया मेरे राखी का मतलब है प्यार भैया मेरे राखी का मतलब है मेरे राखी का मतलब है प्यार भैया प्यार भैया प्यार भैया प्यार भैया. तिला वाटलं माझ्या दारात चुलत भाऊ मावस भाऊ तरी येईल बरं का ताई. दुपारचे 2 वाजून गेले. बाकीचे भाऊ आले आणि बहिणीला घेऊन गेले. दुपारचे 2 वाजले. तिच्या दारात कोणी आलं नाही. डोळ्यातून गळगळ अश्रू आले. सांगितलं देवा दिला असतात ज्ञानोबराय सारखं तर भाऊ तर काय बिघडलं असतं.
ज्ञानोबा सारखा भाऊ दिला असेल तर खूप जपात आहे. दिली असेल मुक्ताबाई सारखी बहीण आपल्याला. गरिबी असू दे आपल्या बहिणीची, भावाची श्रीमंती असते, पण भावा आजारी जर पडला तर 50 रुपयाचा भत्ता तरी घेते ती. रोज लोकांच्या कामाला जाते बिचारी, पण भाऊ आजारी पडला असं तिला जर कळलं तर 50 रुपयाचा भत्ता घेते, भावाच्या दारा जाते. कारण गरिबी ना, गरिबी श्रीमंती सावलीसारखी बरं का. म्हणून माझी विनंती आहे पोरांनो, दादांनो, कधी कोण्या गरीबाची मजाक करू नका रे. एखादा गरीब माणूस जर चौकात आला तर त्याची मजाक करू नका कधी. लोकांना कधी कधी छंद आहे गरीबाची मजाक करतात. का रे? अरे त्याची कधी गरिबी निघून जाईल आणि तो श्रीमंत होईल. आपली कधी श्रीमंती निघून जाईल आणि कधी भिकारपण येईल काय सांगता येईल आपल्याला. कोणाची निंदा नका करू. गरिबी लय वाईट असते. ज्यांना गरिबी भोगली ना त्याला विचारा गरिबी काय असते. अजून तुम्ही लय लक्षपूर्वक कीर्तन तेवढा दृष्टांत ऐकतात मा, एवढा दृष्टांत घरी घेऊन जा उदाहरण, आणि आयुष्यभर ध्यानात ठेवा. ताई तुम्ही दोघी जणी बहिणी ग, तुमची बहिणी एक गरीबी आणि एक बहीण श्रीमंत आहे. ताई तुम्ही दोघी जणी बहिणी, एक बहीण गरीब आहे एक बहीण श्रीमंत आहे. ती गरीब बहीण जर श्रीमंत बहिणीच्या दारात आली ना ताई, तर श्रीमंत बहिणीने कधी स्वतःची श्रीमंती सांगू नका बाई. त्या गरीब बहिणीला विचारा, ताई फार तुझी गरीबी बाई, पण का ग तुझा पती तुझे लेकर सुखात आहे ना ग? येत आहे. तुझ्या प्रपंचाला कधी अडचण आली तर मला सांग बरं बाई, मी तुला मदत करेल. येत आहे. अगं खेड्यातली बहीण असते, अडाणी बहीण असते, पण 10-20 मैत्रिणी तिच्या शेजारी जरी येऊन बसल्या तर ती स्वाभिमानानं सांगते, बाई मला पांडुरंगानं निवृत्तीनाथ देवानी ज्ञानोबारांनी फार श्रीमंत बहीण दिली. तिच्या दारात पाहिलं तर गाड्यांची रांग लागलेली, घरात पाहिलं तर काही कमी नाही, पण तिच्या घराला जर मी कधी गेले बाई तर ती स्वतःची श्रीमंती नाही सांगत, माझ्या गरिबीबद्दल विचार करते ती बाई. इथं घेता आला तर कोण्या तरी गरीबाचा आशीर्वाद घ्या रे. इथं घेता आला गरीब बहिणीचा आशीर्वाद घ्या, इथं गरीब भावाचा आशीर्वाद, इथं तळतळा नका घेऊ बरं का कोणाचा, इथं शाप नका घेऊ कोणाचा. घेता आला तर आशीर्वाद घ्या कोणाचा तरी. ऐका नाही, ऐका नाही. रडताय लक्ष्मणजी. तेवढ्यात रामप्रभूने सांगितलं, ए लक्ष्मणा डोळे पुस सिद्धांत ऐकायचं ना. ए लक्ष्मणा, जरी धनुष्य उचलला, जरी माझा विजय झाला, माझं लग्न सीतेशी झालं ना, ए लक्ष्मणा एका चरणाची सेवा सीता करील, पण एका चरणाची सेवा मात्र लक्ष्मणच करेल, एवढं मात्र ध्यानात ठेवा. काय मागणं होतं तसं नामदेव महाराज म्हणतात, देवा हिची देवा पै मागू चरण सेवा, अखंड तुमच्या चरणाची सेवा घडवी. एक बर एवढ्यावर नाही थांबले नामदेव महाराज, अजून दुसऱ्या चरणात
चांगली चोरा, चांगलं चोरायचं. इथले प्रमाण घरी घेऊन जा, इथल्या चाली चोरा. काही लोक दलिंदर चोरी करतात. येताना तुटेल चपला आणणार आणि जाताना नव्या आणणार. हे ते नका नाही. इथल्या चाली घरी घेऊन जा, कल्याण करतील. प्रमाण घरी घेऊन जा, प्रमाण कल्याण करणार आहे. पहा बरं, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा. चालू लक्ष हे पुढं चालू. देवा द्यायचं असेल तर एक जण वासुदेवा पंढरीचा. का पंढरपुरामध्ये राहण्याकरता वास मागितला असेल? वास म्हणजे राहणं. का हो, संतांचं माहेरच पंढरी. मला सांगा, माहेर तुम्हाला जास्त आनंद माहेरात आहे का सासरं? 3 दिवस जाती बाई, 4-5 भावजाई असते तिला. पण नंतर म्हणून एकदा आली ना माहेरात, 8 वाजली तरी ती उठत नाही, डरत नाही कोणाला, कारण माहेरात तिला. बरं कोणी काय म्हणतं का तिला? ते म्हणते बाई त्या फार दिवसानं आल्यानंतर बाई त्यांना झोपू द्या, काय उठू नका कोण. माहेरातला आनंद वेगळा आहे, पण माहेरातला आनंद आपल्याला नाही बरं का त्यांना. आपल्याला काही येडीला माहेर सारखं सासरं सांगलं, सांगवीला राहिलं तरी तसं, सासरवाडीला गेलं तरी सतच आपल्याला काय नाही. ऐका ना, ऐका ना, माहेरातला आनंद किती पाहता. मग संतांचं माहेर पंढरपूर आहे का? चला आता नाथ महाराजांना विचारू बरं का. आपल्याला सगळ्याला पाहिजे बरं. नाथ महाराज म्हणतात, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आये विवरे चांदी, म्हणा माझ्या पाठीमागे म्हणाल का? अहो तुम्ही सगळे गाणारी माणसं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बरं वाटतं. म्हणा जाणार मस्त. देवाने गोड स्वर दिला तुम्हाला. माझे माहेर पंढरी, आहे विवरेच्या तिरी, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. हा माझे माझे आहे. पावर टाळी वाजली. मी जरा नादीकडे. नाद म्हणजे नाद ब्रह्माचा असावा बरं. माणसाला नाद असावा, पण नाद ब्रह्माचा असा. हे तुम्ही सगळे नाद ब्रह्मातली माणसं आहे. वा ना, खूप छान. ऐका, नाद बाबा म्हणतात पुरावा दिला. आता आपण तुकोबराला विचारू का हो तुकाराम महाराज, तुमचं माहेर कुठले? तुकाराम महाराज म्हणतात, पंढरी माझे माहेर सासरी, पंढरी माझे माहेर सासरी, पंढरी माझे माहेर सासरी.
सांगता जाई न गे माई आणि भेटे ना माहेरा देवा सदा संग हरिदासांचा वास द्यावा पंढरीचा का पंढरपुरामध्ये वास राहण्याकरता जागा मागितली असेल ऐका आता पंढरपूरचा महिमा महाराज म्हणतात हे पंढरपूर केव्हाच आहे जेव्हा नव्हते चराचर अशा पंढरपुरामध्ये वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा हरिदास कोणाला म्हणायचं हरिजांचा बोला ना दास हरिजांचा त्यांचं नाव तुम्ही झोपले का काय एकादशी नाही लागली ना तुम्हाला हरिजांचा त्यांचं नाव आता कोणाच्या तिथे दास म्हणून सेवा केली कावडीने पाणी झागरी चक्रपाणी द्वारकेची मूर्त पाणी वाय हरी कावडीने 36 वर्ष किती 36 वर्ष पाणी आणायचं नाथ महाराज पूजेला बसले पहा किती गंमत गोडे आता पहा बरं नाथ महाराज पूजेला बसले कोणाच्या बोला ना देवाच्या देव पूजेला बसले कोण नाथ महाराज पूजा कोणाची करायची बर आता देव तिथं श्रीखंड्या म्हणून सेवा करतोय बरं का कोण देव पाणी आणून दिलं मग आता श्रीखंडाला एक काम देवाला एक काम काय श्रीखंड्या चंदन उगाळून करी चंदन कोणी उघडून द्यायचं देवाने श्रीखंड्या म्हणून आला ना चंदन कोणी उघडून द्यायचं ते कोणाला द्यायचं आणि नाथ महाराजांनी ते कोणाला लावायचं तुम्ही सगळे जागे आहेत ना अहो देवानं परमात्म्याला चंदन उघडून द्यायचं ते नाथ महाराजांच्या हातात द्यायचं आणि नाथ महाराजांनी तेच परमात्म्याला लावायचं महाराज म्हणतात ऐक एवढ्यावर नाही थांबावं मग आता नाथ महाराजांचा आरामाची वेळ झाली पुढं देवाला का वस्त्र गंगा तीरी दूतासे सगळी वस्त्र घ्यायची गोदावरीच्या मैयात जायचं सगळी वस्त्र धुवायची कोणी परत ती नाथ महाराजांच्या हाताला द्यायची पूजा झाली का परत तेच वस्त्र कोणाला द्यायची देवा आंबा हरिजांचा दास त्यांचं नाव हरिदास बस देवा वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा देवा हे जर मिळत असेल ना ऐक ना देवा ऐक ना जन्म हो पाभलते आती जन्म हो पाभलते संस्कृती जन्म हो पाभलते आती जन्म हो पाभलते आती
हे माझी रेणुका आलं तुमचं छान छान वाचा वा जन्म हो का भलते याती बरं का संस्कृती चोरली तुमची पण तुमची चल प्रेमी न चुकी हरिभक्ती कोण्या जातीमध्ये जन्माला घाला मला द्यावा पण मी हरिभक्ती चुकणार आहे नामा म्हणे कमळा हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा एकदा वारकरी संप्रदायाचे मन परमात्म्याचं भजन करायचं हाताने टाळी वाजूया परमात्म्याचं गोड संकीर्तन भजन करूया विठोबा रखुमाई संतांच्या नामाचा जप करायचा हात वरी करा मस्त पैकी युट्यूब वाले दादा यांचे हात घेऊन टाका बरं हात म्हणजे घेऊन नाही जाणार ते हात घरी हात वरी करा मस्त अशा शूटिंग मध्ये हात घेऊन येतील बरं गोड टाळी वाजूया मस्त आपल्या पंचक्रोशीला अरे काय सांगवी गावामध्ये कोण सप्ताहाचं आयोजन किती लाइटिंग वा किती नियोजन छान किती गोड साऊंड सिस्टीम किती गोड गायक किती गोड वादक किती गोड टाळकरी किती गोड श्रोते एका तालात टाळी झाली पाहिजे आता मृदंग वाजणार नाही टाळ वाजणार वाजायला आपली टाळी ती पण एका तालात वाजणार मस्त पाहिजे कारण आजचा महाराज झाला ते गाणार झालं ते जाऊन आले आपण तरी का बिया तालात राहणार करा वरी हात मस्त पाहिजे एक आवाज आला पाहिजे चला हा एक थांबा 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 अशा भुईमंग अशा गप्पा खडल्यावरी ना हात हात वरी 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 हा हात हात एक आवाज चला हा एक वाह जय हो राधे राधे निवृत्तीला देव
संपले माझं कीर्तन. ऐका नाही, पिंगळा ऐकण्या अगोदर सूचना ऐका, नाही तर सांगवीकर संगमनेरकर आम्ही पिंगळा म्हणू म्हणून आमचा मुंगळा होऊन जायचा आणि तुम्ही तसेच राहायचे, असं नको काढायला. बरं ऐका नाही, नसेल गुरु तर गुरु करा, माझी विनंती. संपलं माझं कीर्तन बरं का. या जन्माचं सार्थक करायचं असेल ना, देवाचं गोड मागायचं असेल तर याचं, देवा हीची द्यावी पुढता पुढती, नामा म्हणे कमळापती, चरण सेवा खंडित वास द्यावा. देवा हीची द्यावी पुढता पुढती, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा, हीची द्यावी पुढता पुढती. देवाला सांगा जन्म होका भलती यादी, परिमी न चुके हरिभक्ती, याची द्यावी पुढता पुढती. भगवंताला मागायचे ना, पण भगवंताची भक्ती करत असताना नसेल गुरु तर गुरु करून घ्या. श्री गुरु सारे गुरु करायचं हे माझं नाही ऐकायचं बरं का. श्रावण महाराजाचा सांगण्याकरता आला इथं ज्ञानोबरायचं ऐकायचं. श्री गुरु सारे का गुरु करा, गुरुच्या कृपेने माळ घाला. नाथ महाराजांचा ऐका, तुळशी माळ गळा गोपीचंदन ऐका, तुकोबरायांचं कंठी मिरवा, तुळशी व्रत करा ऐका. जीवनात भगवत साधना असावी. तुकोबरांच्या भाषेतलं भजन करा बरं सांगवीकर. तुकाराम महाराज म्हणतात गडे गोड एवढं भजन करा का देवाने आपला अंगीकार करावा. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते, पण भजन एवढं गोड करा. तुकोबराय सांगतात अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदे ते त्याने वंदे. कोणाचा उद्धार झाला? अजामेळ तारिली कुंडनी प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. अजामेळ भिल्लीने तारिली कुंडनी प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. ब्रह्महत्या राशी पातकी अपार वाल्मिक किंकर वंदे केला. तो कशाचं जरूर होते? तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते. जीवनात भगवत साधना असावी. श्रद्धेने आईवडिलांची सेवा करा. खूप प्रामाणिकपणे लय थोडंसं आयुष्य दिलं भगवंताने. भावाने भावाशी प्रामाणिक राहा, बहिणीने भावाशी राहा, भावाने बहिणीशी राहा. खूप गोड आयुष्य जगण्याकरता भगवंतानं दिलंय हा नरदेव. का हो महाराज आम्ही नाही गुरु केला, नाही माळ घातली, नाही भजन केलं तर आमचं काय जाणार आहे? संत सांगतात गडे तुमचं नाही काय जाणार तर आमचं काय जाणार. पण मार्ग दावणी गेली आधी दया निधी संत. इथं संताचं ऐकलं तर भलं होईल बरं का. जगाच्या कल्याणा का हो संताच्या हृदय ती दया आहे. बरं दया करत असताना कधी तोंड पाहून करता का? आपण मतदान करायचं असलं तरी तोंड पाहून करतो. अहो कोणाला एखादा शेजारच्या गावचा माणूस आला, त्याच्या पात्रावळीवरलं संपलं, पण गावातला बसलेला आहे ओळखीचं, त्याच्या पात्रावळीत भरपूर आहे तरी हा म्हणतो घे, अरे त्याला दे ज्याचं संपलं ते. हां तर संताचं तसं नाही बरं का. दया करणे जे पुत्रासी ते दासा जे मुलावर प्रेम करायचं ते दासावर प्रेम करायचं म्हणणं नाही संतांचं आपल्यावालं. ऐकूया संताचं, पण महाराज म्हणतात तिथं जर संताचं नाही ऐकाल तर धोका आहे. ऐकायचं का? हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही आतवरी करूया हात 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 अरे
एक साथ टाळी धन्यवाद दादा दादा एक टाळी पिंगळा महाद्वार एकदा या छोट्या बहिणींकरता टाळी वाजूया आपण खूप छान बहुत बढिया एकदा नंदिनी ताई सागर महाराज सुदाम महाराज आणि संस्कृती ताई करता एकदा जोरदार टाळी बस आता जय विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आजचा आलेला सेवेचा युग आदरणीय या गावातील सरपंच आदरणीय आमचे नवनाथ भाऊ तथा मंगळापूरचे आदरणीय आमचे अमोल दादा अत्यंत जीवाचा जीवलग सखा माझ्या दादांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे पुनश्च एकदा सगळ्या आलेल्या मायबापाला धन्यवाद आहे चला तुकाराम 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 तुकाराम